पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण प्रभावी आणि पाठपुराव्याच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून 09055-56 वांद्रे उधना विशेष रेल्वे सेवा आता दैनिक दररोज स्वरूपात उपलब्ध होणार आहे। यापूर्वी ही रेल्वे आठवड्यातून केवळ 5 दिवस धावत असल्यामुळे गुरुवार व शुक्रवार या 2 दिवस प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत होती। विशेषतः बोर्डी रोड, घोलवड, डहाणू रोड, वाणगाव, केळवे रोड, उमरोली, सफाळे व वैतरणा या स्थानकांवरील कर्मचारी, कामगार, व्यापारी, विद्यार्थी तसेच दैनंदिन अप डाऊन करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षितता व प्रवासाच्या दृष्टीने मोठा त्रास सहन करावा लागत होता। ही गंभीर बाब लक्षात घेऊन माननीय खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी 13 जानेवारी 2025 पासून सातत्याने रेल्वे प्रशासन व माननीय केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा केला। तसेच हा विषय संसदेत प्रभावीपणे मांडण्यात आला। दिनांक 21 जानेवारी 2026 रोजी DRM मुंबई यांच्याकडे हा प्रश्न ठोसपणे मांडण्यात आला होता। या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आता गुरुवार व शुक्रवार या दिवसांसाठी नवीन विशेष रेल्वे गाड्या घोषित करण्यात आल्या असून त्यामुळे वांद्रे उधना मार्गावरील रेल्वे सेवा प्रत्यक्षात दैनिक झाली आहे। विद्यमान रेल्वे सेवा 09055 वांद्रे ते उधना रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, 09056 उधना ते वांद्रे शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार। नवीन घोषित रेल्वे सेवा 09035 वांद्रे ते उधना शुक्रवार, शनिवार, 09036 उधना ते वांद्रे गुरुवार, शुक्रवार। या नव्या गाड्यांमुळे विरार ते वलसाड दरम्यान प्रवास करणाऱ्या असंख्य कर्मचारी, कामगार, व्यापारी व विद्यार्थी वर्गांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे। याचबरोबर सुट्टी, विशेष तसेच नव्याने सुरू होणाऱ्या रेल्वे गाड्यांना पालघर जिल्ह्यातील स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशी मागणीही खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री व पश्चिम रेल्वे प्रशासनाकडे केली होती। त्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत वांद्रे भिवाणी सुट्टी विशेष रेल्वे गाडीला पालघर स्थानकात थांबा मंजूर करण्यात आला आहे। तसेच डहाणू उपनगरीय रेल्वे सेवा अधिक सक्षम व विस्तारित करण्यासाठी खासदार डॉक्टर हेमंत सवरा यांचे प्रयत्न सातत्याने सुरू असून भविष्यात प्रवाशांच्या सोयीसाठी आणखी महत्त्वाचे निर्णय घेतले जातील अशी माहिती यावेळी देण्यात आली। प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा।